तुम्हाला सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतचा फुल व्लॉग आज मी करणार आहे. पूर्ण आमच्या आज येवली गावात पूर्ण दिवस व्लॉग बनवणार आहे. तुम्हाला आमच्या येवलीचं महादेवाचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर दाखवतो. तर गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळे आपल्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. तर गाईज हा व्लॉग आहे तो 53वा व्लॉग असणार आपल्या चॅनलवरती. स्वागत आहे तुमचं. गाईज सकाळचे 7 वाजलेत आणि असं वातावरण आहे बघा, सकाळचं चिमण्या वगैरे वरडायला लागले, मस्त पैकी चालू आहे आपलं. आणि गाईज तुम्हाला सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतचा फुल व्लॉग आज मी करणार आहे. तुम्हाला आज पाहायला भेटेल. तुम्हाला इथलं वातावरण दाखवायच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. आता आपण चाललोय गाईज महादेवाच्या मंदिरात. तर तुम्हाला आमच्या आवडीतलं महादेवाचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर दाखवतो. आता इथलं वातावरण बघून घ्या तुम्ही, कसलं मस्त झाले. थोडं सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. कसं वाटलं वातावरण कमेंट करून सांगा. आज आमची आई जेवायला करत आहे गाई धपाटी. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा व्लॉग तुम्ही कधी पाहिलाय का कमेंट करून सांगा. मी पूर्ण आमच्या आज येवली गावात पूर्ण दिवस व्लॉग बनवणार आहे. गाई आलोय मंदिरात, त्याला आतमध्ये तुम्हाला दाखवतो. तर गाईज बघा आतमधून असं आहे, तुम्हाला दाखवतो सगळं. तर गाईज बघा हे असं आहे आतमध्ये मंदिराच्या. दर्शन वगैरे घ्या तुम्ही पण. आणि जरा दरवाजाला कुलूप लावलंय बघा, त्यामुळे थोडं तुम्हाला बाहेरून दाखवतोय. इकडे दाखवतो तुम्हाला या. गाईज सगळ्या मूर्ती दगडाने करून केलेल्या आहेत बघा. गाईज दर्शन वगैरे झाले आणि अशा प्रकारचं बघा मंदिर आहे आमच्या येवली गावचं. तर कमेंट करून सांगा कसं वाटलं ते. आणि गाईज खूप प्रसन्न वाटायला लागले. सकाळी मंदिरात आलोय त्यामुळे खूप दिवसानंतर ते पण. तर आता तुम्हाला मागच्या साईडला दाखवतो. तर चला गाईज अगोदर ना सगळी गाईज इथं फुलाची झाडं होती, पण आता ती तोडलेली बरं का. पण त्याच्यामध्ये ना कसले काळे खूप किडे व्हायला लागले. हे इथं मंदिरात खूप त्रास द्यायला लागले येणाऱ्या लोकांना. आणि मागच्या साईडला बघा असं आहे, बघू शकता. इथं मागे शेड वगैरे मारले, काही कार्यक्रम वगैरे असला तर स्वयंपाक वगैरे करण्यासाठी. आणि इथं आहे बघा छोटस महादेवाची पिंड आहे काही छोटीशी. ते एक आमच्या गावची यात्रा आहे का, ती असते काही गुढीपाडव्या दिवशी. हो, गुढीपाडव्या दिवशी काही आमच्या गावची यात्रा असते. तर आता गुढीपाडवा ज्येष्ठच झालाय, त्यामुळे यात्रा देखील झाली. त्याचा व्लॉग देखील आपल्या चॅनलवरती आहे, जावा बघून घ्या. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देतो, त्याची बघून घ्या जावा. गाईज दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता जाऊयात आपण घराकडे. आणि गाईज बाहेरच्या साईडला बघा या मूर्त्या वगैरे ज्या आहेत काही सगळ्या दगडातून कोरलेल्या आहेत बघ, बघू शकता तुम्ही. गाईज आलोय घरी आणि आता वेळ झाली गाईज जेवण करायचं. धपाटी वगैरे झालेत, तर चला जेवण करून घेऊ. तर गाईज जेवायला घेतलंय बघा धपाटी, तर दही आहे. तर गाईज आपलं ही नॉर्मल जेवण आपलं. तर चला जेवण करून घेऊयात. तर गाईज जेवण वगैरे करून झालेलं आहे आपलं. तर आता एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. ही बघा गाईज, ही असलं कपडे अडकवायला आणले मी. आणून एक दिवस झालाय गाईज. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही कपडे अडकवायसाठी आणले मी. पण गाईज माझ्याकडे कपडेच नाहीत कपडे अडकवायला. काय करायचं बघा, ह्याचा आता काय उपयोग नाही. आणि अडकवतो तर कुठं अडकवतो सांगा, माझ्या लक्षातच आलं नाही तेव्हा घेता. आणि घर तर आमचं असं छोटंसं आहे. तुम्ही बघतच असाल डेली ब्लॉग. जर बघत नसाल तर प्लीज सबस्क्राईब वगैरे करून घ्या, कारण आपले ब्लॉग वगैरे येत आहेत गाईज 9 वाजता सकाळी. तर बघा काय करायचं सांगा. आता हे असंच ठेवलं होतं इथं, तुम्हाला दाखवावं म्हणलं. आणि गाईज बेल आयकॉन दाबायला विसरू नका, ओके. आणि थोड्या वेळ बाहेर जाऊयात, कारण बाहेर ऊन पण खूप खतरनाक पडले. बघा गाईज ऊन कसलं पडले खतरनाक. कोण सुद्धा नाही, कोणच नाही. डेंजर ऊन पडले.
ठेवूया त्याला आपण आता इथं. गाईज आपण टी शर्ट घालूया, कारण ह्या शर्टातलेच गरम व्हायला लागले खूप, म्हणजे खूप ऊन पण पडले. टी शर्ट वगैरे घातलाय, तर आता थोड्या वेळ घरात बसूयात आणि तुम्हाला गाईज नंतर खूप म्हणजे खूप खतरनाक ठिकाणावरती नेतो. तर कंटिन्यू बघा आजचा ब्लॉग गाईज, खूप मस्त असणार आहे. गाईज घरात बसून मला चांगला अर्धा पाऊण तास झालाय आणि आता दुपारचे 1 वाजून गेले. तर आता मी काय म्हणतोय माहित आहे का गाईज, आता आपण जरा चेहऱ्यावरती आपली प्रयोग करूयात, एक्सपेरिमेंट करूयात. आपण जो करताय तो बर्फाचा. ओके, दररोज बर्फ काहीच ठेवत असतो यात, असं तो करूयात घरी बसल्या बसल्या. तुम्हाला तर लेट्स गो. आता तोंडाला बर्फ वगैरे लावून आलोय बाहेर आणि चेहरा बघा कसा दिसतोय कमेंट करून सांगा. आणि आता मी चाललोय गाईज काहीतरी कुरकुर वगैरे आणायला, कारण जेवण वगैरे करून घ्यावं म्हटलं. सकाळी तरी एक तुम्ही बघितलं असेल धपाटं खाल्ले, त्यावरती काही खाल्लं नाही आणखी. तर आता जेवण वगैरे करून घ्यावं म्हटलं. आता वेगळा मेनू केलाय आज मगाशी. कसा आहेस? मस्त. कुछ तो खाने को दो. बस भुजिया दे, भुजिया कुरकुर. केस लय फास्ट आली तुला. 20 गाईज बघा कुरकुरे घेतले एक आपल्याला जेवण करायचं आहे म्हणून. आणि हा आहे माझा मित्र क्लासमेट पृथ्वीराज भैया डोलारे. तर ही त्यांचं दुकान आहे गाईज, म्हणून तर आलतो इकडे. आता गाईज आपण जेवण करून जाणार आहोत एका मस्त ठिकाणी, तुम्हाला दाखवतो. डोलारे काही तू बोल आणला तुझा मित्र तर का लाईव्ह वरती येऊन दररोज मला विचारतोय का डोलारेला ब्लॉग मध्ये घेऊन. चला जाऊयात आता घरी. गाईज जेवायला घेतलेला आहे, घरी आलो आहे. आता गरगटीची भाजी आणि भात गायचं नॉर्मल आणि विथ भुजिया कुरकुरे. चला जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर भेटतो तुम्हाला. गाईज आपण एक मस्त ठिकाणी जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो. गाईज आता जेवण वगैरे करून झाले आणि आता आपण जाऊयात एका मस्त ठिकाणी, तुम्हाला दाखवतो. ज्यांनी जुने लोक सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहित असेल, जे नवीन आहेत त्यांना दाखवले. चला जाऊया. गाईज आलोय मी सध्या रिसेंटली आमच्या रानात, तर तुम्हाला दाखवणार आहे गाईज आमचं रान. कारण गाईज मी इथं आलो ना, मला खूप म्हणजे खूप भारी वाटते, कारण शांत वातावरण. आता ऊन वगैरे खूप आहे गाईज, तर तुम्हाला रान वगैरे दाखवत. तर गाईज बघा हे आहे आमचं रान. ह्या तुरी वगैरे केले होते, रान वगैरे नांगरून झाले. आता बघू शकता तुरीचेही लाकडं वगैरे पडलेत, तसेच आहेत. जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहित नाही गाईज. खूप लोक म्हणत होते आम्ही नवीन आहे, आम्हाला एवढं काय माहित नाही. तर गाईज तुमच्यासाठी फुल डे व्लॉग बनवतोय गाईज. तर मेहनतीसाठी गाईज सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक वगैरे करून घ्या. आणि कुठून पाहताय कमेंट करून सांगा नक्की, सर्वांच्या कमेंटचा रिप्लाय दे. तर आता इथं बघा क्रिकेट वगैरे खेळत असतात मुलं, पण आज नाही. तर थोड्या वेळ थांबूयात, आपण बघूयात क्रिकेट वगैरे खेळतात की नाही. आणि गाईज महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी एक महत्त्वाची रील देखील बनवायची आहे मला. ती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आज उद्या बघूयात कधी भेटेल. ब्लॉग टाकायच्या आधी टाकणार आहे ही रील, महत्त्वाची आहे त्यामुळे रील आहे, तर ती देखील अपलोड करायची आहे. आता बघा पक्षी वगैरे आहेत समोरच्या साईडला, मस्त वातावरण झाले गाईज. आणि क्रिकेट खेळायला बघा सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही. हा पाहुणा आहे गाईज, आपला जो साहिल आहे का त्याचा पाहुणा आहे हा. तर बघा यायला लागले दमादमाने सर्वजण. रील वगैरे शूट करतो आणि क्रिकेट वगैरे खेळून झाल्यानंतर भेटतो गाईज तुम्हाला. A few moments later. गाईज क्रिकेट वगैरे खेळून झाले, तर आता जाऊयात घरी. सर्वजण चाललेत बघा, समोर दिसत असेल तुम्हा सर्वांना. आणि सनसेट देखील झालेला आहे. चला जाऊया. झालोय घरी आणि फ्रेश वगैरे झालो. टाइम बघा 7 वाजता झाले. या ब्लॉगला एंड करतो. सर्वांनी लाईक करून घ्या व्हिडिओला आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.